अमेरिकेतली निवडणूक जी आहे ती खूप चर्चेची आहे. याचं कारण असं आहे की जगामध्ये जर महासत्ता असेल तर ती अमेरिका आहे. आणि आत्ताच्या निवडणुका या खूपच चर्चेत आहेत. याचं कारण असं आहे डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा निवडणुकाला उभं राहत आहेत आणि निवडणुकांची रंगत जी आहे ती वाढलेली आहे. अमेरिकेमध्ये भारतासारखी निवडणूक नाहीये. तिथे फक्त दोनच पक्ष आहेत, एक रिपब्लिक पक्ष आणि एक डेमोक्रॅटिक पक्ष आहे. आणि मतदान जे आहे तर मतदानासाठी तुम्हाला रांग लावावी लागत नाही. घरी मतदान पत्रिका येणार आहे, त्याच्यावर तुम्ही आपलं मत जे आहे ते नोंदवायचं. एकूण अमेरिकेतली निवडणूक कशी सुरू आहे, अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये कुठले महत्वाचे प्रश्न आहेत, अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये एकूणच वातावरण कुठल्या मुद्द्यांवर तापलेलं याविषयीची मी चर्चा करतोय. या चर्चेत सहभागी होतात देवजी आहेत, देव कर्लेकर असं नाव आहे त्यांचं. देवजी, तुमचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते मला एक्झॅक्टली प्रोनाऊन्सिएशन काय आहे तुमचं? पहिलं नाव देव म्हणजे वरचा देव आणि लास्ट नेम कार्लेकर. देव कार्लेकर आहेत, वसंत नाईक आहेत. दोन पक्षाचे दोन प्रतिनिधी आपल्याकडे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे देवजी आहेत. वसंत नाईक हे समोरचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासोबत आहेत. आणि संतोष आपल्यासोबत आहेत. संतोष हे मॅक्स महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत आणि त्यांचं लक्ष असतं. संतोषजींना मी तटस्थपणे अमेरिकेतलं वातावरण विचारणार आहे आणि दोन जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी राजकीय त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे आणि भारतीय मानसिकता अमेरिकेतली ती नेमकी काय आहे. म्हणजे आयटी क्षेत्र जर घेतलं असेल अमेरिकेतलं तर 30% भारतीयांचा प्रभाव तिथे आहे. डॉक्टरांची संख्या मोठी आहे. तिथले जे बिझनेसमन आहेत हे भारतीय त्याच्यामध्ये पदावर आहे. आणि इतकंच नाही तर अमेरिकेतल्या राजकीय पक्षांमध्ये सुद्धा भारतीय लोक अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि म्हणूनच मी चर्चा करतोय. सर्वात आधी मी संतोष यांच्याकडे जातो. संतोषजी, कसं वातावरण आहे? म्हणजे भारतामध्ये बिहारची निवडणूक सुरू आहे आणि वातावरण प्रचंड तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप असे होत आहेत. आज दसरा आहे. दसऱ्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, आपल्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा. निवडणुकांचं वातावरण तापतं भारतामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. अमेरिकेत कसं सुरू आहे? अमेरिकेत म्हणजे भारताचा आणि अमेरिकेमध्ये खूपसा फरक आहे. कारण इथलं वातावरण म्हटलं तर जास्त करून ऑनलाईन. आजच्या तारखेला तर करोनामुळे सर्व ऑनलाईनच चालू आहे. जे मीटिंग्स म्हणा, त्याच्यावर आणखी काय भाषणं म्हणा किंवा विरोधी पक्षाची म्हणा किंवा याच्यामध्ये डिबेट होत असते. आता काल परवा डिबेट पण झाली ट्रम्प साहेबांची आणि बायडन साहेबांची, दोघांची डिबेट झाली की काय त्यांचे संकल्प काय आहेत, त्यांनी आतापर्यंत काय केलं किंवा बायडन काय करू शकतात अजून पुढे जर ते निवडून आले तर, किंवा ट्रम्प अजून परत दुसऱ्यांदा निवडून आले तर ते काय करू शकतात. हे दोघांचे संकल्प त्यांनी मांडले आणि त्याच्यावर चर्चा झाली. फार सुंदर चर्चा झाली. आणि ट्रम्प साहेबांनी आतापर्यंत बऱ्याच काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. करोना जसा आला आता गेल्या 8 महिन्यामध्ये त्यांनी करोनाग्रस्तांसाठी जवळपास प्रत्येक माणसाला त्यांनी करोनाग्रस्त इकॉनॉमी आपण म्हणतो, इकॉनॉमी इम्पॅक्ट, त्यासाठी त्यांनी फंड रिलीज केला. प्रत्येक माणसाला $1200 असा. म्हणजे बरंच अशी काय मदत केलेली आहे त्यांनी. पण कुठले मुद्दे वाटतात की या निवडणुकांमध्ये? मी तुम्हाला 2 मुद्दे विचारतो की अमेरिकेची निवडणुकी संदर्भात तुम्हाला भारतातील, महाराष्ट्रातील मराठी माणसाला समजून सांगायचे तर कुठल्या 2 मुद्द्यांवर ही निवडणूक फिरते? निवडणूक फिरते म्हणजे काम, म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की रिपब्लिक पार्टी आहे. आता त्याच्यामध्ये ते लोक कशाशी संबंधित जास्त करून बोलतात की बाबा इलिगल इमिग्रेशन म्हणा किंवा अजून लोकांसाठी होणाऱ्या काही मदती आहेत इथे, त्याच्या संदर्भात ते जास्त करून बोलत असतात. आता बायडन साहेब आहेत ते थोडस त्यांचे विषय वेगळे आहेत. तर हे दोन्ही विषय मांडून त्यातून पब्लिकचा कसा फायदा होईल किंवा लोकांना किंवा इंडियन आपले येणार इंडियन्स आहेत त्यांच्या फायद्यासाठी काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात त्याच्याबद्दल सर्व काही संभाषण होतं. आणि अशा प्रकारे मी तुमच्याकडे येतो. देवसाहेब आहेत. देवसाहेब, तुम्ही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे आहात आणि महत्वाची भूमिका तुम्ही बजावतात पक्षामध्ये राहून. या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना ही निवडणूक अडचणीची आहे अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती संपूर्ण जगभरात आहे. काय परिस्थिती आहे आणि काय आव्हान आहे तुम्हाला? बायडन यांचं तुम्हाला किती आव्हान आहे?
व्हेरी गुड क्वेश्चन. विलासजी, सर्वप्रथम दसऱ्याच्या सर्व श्रोत्यागणांना या माध्यमातून माझा नमस्कार आणि माय विशेष. आता दिवाळी 2 आठवड्यात येईल. आज आम्ही सर्वांनी घरात पूजा करून बसलो. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत, 2:30 वाजलेले आहेत. तर सर्वात आधी तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. माझ्याबद्दल थोडं सांगायचं म्हटलं तर माझं नाव देव कार्लेकर. मी गेली 21 वर्ष अमेरिकेत आहे. त्याआधी मी मूळचा मुंबईकर, महाराष्ट्र. त्यामुळे माझी नाळ जन्मभूमीशीही जुळलेली आहे आणि माझी नाळ कर्मभूमी म्हणजे अमेरिका याच्याशी पण जुळलेली आहे. आम्ही म्हणजे डुअल हेरिटेज म्हणतो, कळलं? म्हणजे एक तशी आई आणि बायको, राईट? आईने जन्म दिला आणि बायकोबरोबर संसार करायचा. दोन्ही महत्वाच्या स्त्री आपल्या आयुष्यात असतात. त्याप्रमाणे जर जन्मभूमी नसतं तर कर्मभूमी चा प्रश्न आला नसता आणि कर्मभूमीमुळे जन्मभूमीबद्दल आपण काहीतरी करू शकतो. तर ह्या म्हणजे भारतातलं जो इन जनरल इलेक्शन सायकल आहे, जवळजवळ 2,500 पक्ष आहेत, 50 रिजनल पक्ष आहेत, 8 नॅशनल पक्ष आहेत. तसं काही इकडे अमेरिकेत भानगड नसते. इकडे फक्त सरळ 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही रिपब्लिकन पार्टी विच इज वन ऑफ द ओल्डेस्ट पार्टी, आणि दुसरी म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टी विच इज, तर ऑप्शन इज लाईक फ्लिपिंग अ कॉइन दोन्ही याच्यामध्ये. त्यामुळे जेव्हा इलेक्शन होईल कोणीही उभा राहिला तरी म्हणजे बेसिकली इट्स अ व्हेरी क्लोजली कंटेस्टेड इलेक्शन्स. 2-4 टक्क्याने एखादा कॅन्डिडेट जिंकतो किंवा हरतो. ह्या वेळेला इलेक्शन मध्ये रिपब्लिकन पार्टी कडून रिइलेक्शनसाठी प्रेसिडेंट डोनाल्ड जे ट्रम्प हे उभे आहेत, आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे जे कंटेंडर आहेत जो बायडन, हे 47 वर्ष पासून पॉलिटिक्स मध्ये आहेत आणि 8 वर्ष ते व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे नंबर 2 पोस्ट जी असते आफ्टर प्रेसिडेंट ते पण होते. अंडर ओबामा ही वॉज द व्हाईस प्रेसिडेंट. तर त्यांना 47 वर्षाचा अनुभव आहे. आणि ट्रम्प साहेब हे एक सक्सेसफुल एक बिलियनर बिझनेसमॅन, आणि आपली सर्वांची ओळख असेल भारतात काय किंवा जगभरात काय. त्यांनी भरपूर उद्योगधंदे सुरू केले, निर्माण केले. जगभरात त्यांचा कारभार चाललेला असतो. आणि 4.5 वर्ष आधी त्यांनी ठरवलं की बाबा हे जे चाललं आहे ते बरोबर नाही चाललंय, म्हणून त्यांनी पॉलिटिकल स्पेअर किंवा पॉलिटिकल प्रवेश केला, राईट? त्याच्या आधी तुम्ही पाहाल तर ही ऍज अ बिझनेसमॅन ही हॅड अ व्हेरी बॅलन्स्ड आउटलुक. म्हणजे त्यांचे फ्रेंड्स डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये आहेत, त्यांचे फ्रेंड्स रिपब्लिकन पार्टीमध्ये आहेत, कारण हा माणूस बिलियनर आहे आणि त्यांनी मिलियन्स ऑफ डॉलर्सचे चेक्स त्यांनी दोन्ही पार्टीला दिलेले आहेत. जसे भारतामध्ये तुम्ही बघाल टाटा, बिर्लाज, अंबानीज यांच्या दोन्ही पार्टीशी म्हणजे बीजेपी काय किंवा काँग्रेस काय दोघांनाही ते फंड्स देतात. तर ट्रम्प साहेबांना झालं तर म्हणजे हा धनाढ्य माणूस आहे. ह्याला जसं आपण नेहमी मला 2 मुद्दे सांगा ना. म्हणजे यावेळची त्यांना निवडणूक अडचणीची आहे. त्याचं कारण असं आहे की असं तुमचं मत आहे ट्रम्प हे थोडेसे म्हणजे कट्टरतावादी मानले जातात, आणि आता अमेरिकेतील लोकांना थोडंसं असं वाटतंय की ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली चीनच्या बाबतीत असेल किंवा कट्टरतावादाच्या बाबतीत असेल. आता काल त्यांनी भारताविषयी एक शब्दफलटी जो आहे तो उच्चारलेला आहे. तर ही अडचण वाटते तुम्हाला? नाही, हे म्हणजे काय आयसोलेशन मध्ये मोदी साहेब काय, ट्रम्प साहेब काय किंवा कोणीही काय, ओबामा काय, एखादा शब्द ठाकरे काय, एखादा शब्द तुम्ही उचलता आणि त्याचा म्हणजे मीडिया फिरवते शब्द, राईट? सो दॅट्स व्हॉट मीडियाचं काम असतं कधी कधी, की धचामा करणं. त्यांनी असं म्हटलं की जी क्वालिटी ऑफ एअर पोल्युशन आहे, क्वालिटी ऑफ एअर पोल्युशन म्हणजे जी हवेची पोल्युशन, राईट, ती चायना, रशिया आणि भारतामध्ये दिल्ली, मुंबई, आपण मुंबईत वास्तव्य करतो, तुम्हाला माहितीये केवढं पोल्युशन येते. दिल्लीमध्ये पण तुम्हाला माहितीये केवढं फॉग आणि पोल्युशन असतं, ते जास्त आहे. भारताबद्दल काय किंवा रशियाबद्दल काय किंवा चायनाबद्दल काय तसं वाईट म्हटलेलं नाही. ते फक्त एवढंच म्हणाले की ह्या देशामध्ये जो पोल्युशनचा त्रास आहे तो जास्त आहे विज अ विज टू अमेरिकेमध्ये, बिकॉज कंट्री इज बिग, पोल्युशन त्रास कमी आहे आणि आम्ही प्रो नेचर आणि आमच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पोल्युशन कमी करण्यासाठी, त्याबद्दल त्यांनी ते एक विधान केलं होतं. लोकांनी फक्त त्याच्यामध्ये फिल्थी हा शब्द उचलला. त्यांचा शब्द असा होता की अमेरिका, त्यांनी आणि हा म्हणजे सिक्वेन्स पण बघा, त्यांनी आधी म्हणाले रशिया, चायना आणि भारतामध्ये जे एअर पॉल्युशनची जी क्वालिटी आहे ती फिल्थी आहे, असा शब्द म्हणाले.
त्यांनी कुठल्याही 3 देशाबद्दल त्यांना नितांत आदर आहे, ते असे काही वाईट म्हणाले नाही, ते फक्त एअर क्वालिटी बद्दल म्हणाले आणि लोकांनी फिल्थी हा शब्द घेतला. नाव कमिंग बॅक, म्हणजे कोणी विचारलं की तुम्ही का ट्रम्प साहेबांना मदत करता किंवा का तुम्ही त्यांना वोट देऊ इच्छिता किंवा का बायडनला वोट नाही देऊ इच्छिता, राईट, बेसिक थिंग. तर ट्रम्प साहेबांच्या म्हणजे पॉलिसीज, राईट, ही इज अ बिझनेसमॅन, तर त्यांच्या सगळ्या पॉलिसीज आहेत. मला तीन गोष्टी सांगा ना देवसाहेब, 3 गोष्टी सांगा. वन इज अगदी थोडक्यात सांगा. 3 इकॉनॉमिक गोष्टी पॉलिसीज, इकॉनॉमिक अमेरिकेसाठी चांगल्या केल्यात भारतीयांसाठी, किंवा बरोबर. अमेरिकेमध्ये जे लोक आहेत ते सर्वसमावेशक भूमिका त्यांनी घेतली, अशा 3 गोष्टी. वेल, अमेरिका इज लाईक इंडिया, इट्स अ मेल्टिंग पॉट. सगळे एथनिसिटीज, हा देश सर्वांचा आहे, जसं भारत सर्वांचा आहे. तर हिज पॉलिसीज आर प्रो बिझनेस, बिकॉज ही इज अ बिझनेसमॅन. त्यामुळे स्वतः जर तो माणूस बिझनेस चालवतो तर त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत आणि देश तो चालवतात, एक धनाढ्य देश ज्याची आमची प्रचिती होती, आणि चायना जी घुसखोर करत होता, तर चायनाला त्यांनी टेम केलं आणि त्यांच्या सगळ्या पॉलिसीज पहा. Before China dumped COVID-19, our stock market was the highest. त्यामुळे he is known to have a strong economic policy and economic policy reforms. That is number 1. Number 2, illegal immigration. जे ओबामा साहेबांनी जे 1,80,000 इलिगल्स लोकांना अझायलम देऊन टाकलं त्यांना, म्हणजे जसं आपण भारतामध्ये रोहिंग्याचा प्रॉब्लेम आहे तसा इकडे पण प्रॉब्लेम आहेत. आफ्रिकन कंट्रीतनं आणि मिडल ईस्टर्न कंट्रीतनं भरपूर आलेत, आणि जे हिशोबाने आता जे सगळं नेशन वाईड जाळपोळ चालली आहे ती ह्याच लोकांनी केलेली आहे. तर अनफॉर्च्युनेटली विदाउट बॅकग्राऊंड चेक, विदाउट त्यांचा बॅकग्राऊंड न करता त्यांना तुम्ही अझायलम देऊन टाकलं आणि ते लोक आता देशाला आग लावतायत. तर ट्रम्प साहेबांची जी भूमिका आहे ते लिगल इमिग्रेशन, जसे भारतातले लोक आहात किंवा तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही या, तुमचं बॅकग्राऊंड चेक होईल आणि तुम्ही जर व्यवस्थित असाल, बॅकग्राऊंड प्रॉब्लेम नसेल, जर तुम्ही बलात्कारी नसाल, जर तुम्ही रॉबर नसाल, तर तुम्हाला देशाचं परमनंट रेसिडेन्सी आणि नागरिकत्वही मिळेल. जसे आता तुम्ही पाहाल, आता काही वर्षापूर्वी संतोष कारंडे आले, राईट, बॅकग्राऊंड चेक होतं, व्यवस्थित होतं आणि मग तुम्हाला रेग्युलराईज करतात. तिसरी गोष्ट साहेब, फॉरेन पॉलिसी. आता तुम्ही पाहाल अब्राहम अकॉर्ड, राईट, म्हणजे जसं इस्रायलने आता बहारीन बरोबर आणि युए बरोबर जो शांततेचा प्रस्ताव केला, 2000 वर्षांपासून हे देश एकमेकांशी भांडतायत, आणि फॉर द फर्स्ट टाइम युएई बहारीन साइन दॅट अकॉर्ड, आणि अमेरिकेची भूमिका ही प्रचंड महत्वाची त्यामध्ये. त्याच्यासाठी ट्रम्प साहेबांना ट्वाइस नॉमिनेशन मिळालंय नोबेल प्राइजचं. तिसरी गोष्ट साहेब, तुम्ही म्हणालात तर म्हणजे चायनाचा जो बुलिनेस आहे जगभरात, ते ही बुलिंग ऑल द नेशन्स इन्क्लुडिंग दॅट ऑफ इंडिया. भारताविरुद्ध किती त्यांनी घुसखोरी केली, तर त्यांना टेम करायला अचानक भारत का चायनाच्या विरुद्ध उभा ठाकला अजूनपर्यंत नाही. 62 पासून अजूनपर्यंत आपली हारागिरी होत होती. आज मोदी साहेब जेवढा स्टर्न अप्रोच घेतायत त्याला महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचा वरदहस्त मोदी साहेबांच्या डोक्यावरती आहे. ठीक आहे. दियो गार्सियाचा नावाचा जो तळ आहे, अमेरिकेचा बेस आहे, त्यांनी नेव्हल वॉरशिप्स आणि एअरक्राफ्ट भारताच्या दिमतीला दिलेले आहेत की समजा उद्या चायनाने जर काही तोंड वर केलं किंवा पाकिस्तानने वर केलं तर अमेरिका विल साइड विथ इंडिया, अँड सो विल रशिया, आणि सो विल फ्रान्स आणि जर्मनी. त्यामुळे स्वप्नातही रशिया किंवा पाकिस्तान भारताविरुद्ध जाऊ शकत नाही सध्याच्या घडीला, आणि त्याचं कारण म्हणजे फक्त डोनाल्ड ट्रम्प. अजून एक गोष्ट सांगायचं म्हटलं म्हणजे ही इज अ ग्रेट फ्रेंड ऑफ इंडिया. तुम्ही आता एवढी 40-50 त्या मुद्द्यावर येतो मी, देवसाहेब, मी त्या मुद्द्यावर येतो. थोडं देवसाहेब थोडं वेळ डेमोक्रेटिक पार्टीलाही द्या ना. देतो तुम्हाला, संधी देतो. नाही साहेब, तुम्हाला मी संधी देतो. आता देव यांनी जे विश्लेषण केलं किंवा जे मुद्दे मांडले, मला हे सांगा की हे कितपत बरोबर आहे म्हणण्यापेक्षा यावर तुमची आता जो बायडनची भूमिका काय आहे, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? हे पहा, मी डेमोक्रेटिक पार्टीचा व्हाईस चेअरमॅन 2 वर्ष 2 टर्म राहिलोय, आणि मी डिस्ट्रिक्ट 33 ला रिप्रेझेंट करतो. फ्रॉम लास्ट 8 years मी बॅलेट पेपरवर विन करतो, आणि तिथलचे लोक माझ्या डिस्ट्रिक्ट मध्ये मोस्टली इंडियन नाही आहे, नॉन इंडियन्स आहे, तरी ते इंडियनवर बिलीव्ह करतात. तर देवसाहेबांनी एक जे म्हटलं की इंडियन लोकांची इथे स्थिती चांगली आहे, रिस्पेक्ट आहे, ते डेफिनेटली छान त्यांनी म्हटलं. पहिली गोष्ट तर मी सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आणि दुसरी गोष्ट हे की कारण 1970 मध्ये जेव्हा आपल्याला आपले सायंटिस्ट लोक इथे आले किंवा डॉक्टर्स आले जेव्हा भारतात, तर त्यांनी आमची एक भूमिका बांधली, आणि त्यानंतर
1999 किंवा 1998 पासनं आयटीचे आम्ही लोक इथे येणं सुरू केलं आणि आम्ही ही भूमिका बांधली. पण आता चला मी जास्त काही त्या भूमिकेवर जात नाही, कारण देव साहेबांनी भारतीयांबद्दल खूप चांगलं म्हटलंय. त्याकरता त्यांचा खूप जास्त मी धन्यवाद देतो. ते माझे चांगले मित्र आहे. विचारांचा आमचा मतभेद आहे. ते रिपब्लिकन आहे, मी डेमोक्रेट आहे. नुसतं विचारांचा मतभेद आहे. तर आता एक प्रश्न असा येतो की जो बायडन साहेब आणि डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्यामध्ये जो फरक आहे तो एक फरक समजायची गोष्ट आहे. हे पहा, डेमोक्रेटिक पार्टीला समजायला लोकांना थोडस विचार करायला पाहिजे, कारण की इट इज लाईक अ बीजेपी, इट इज लाईक अ RSS विच हॅज अ कॉन्सेप्ट ऑफ मेकिंग द एंटायर वर्ल्ड इन अ वन प्लेस. असा आमचा उद्देश आहे. आमच्यामध्ये हा नाही आहे की व्यवसायी व्यक्ती पुढे जायला पाहिजे आणि गरीब माणूस गरीब राहायला पाहिजे, असं नाही आहे. ओबामा साहेबांनी जेव्हा ते प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी अशा पॉलिसीज आणल्या जे जो बायडन साहेब आता पुढे जाऊन इम्प्लिमेंट करतील आहे. 8 वर्ष फारसं नाही होत एका देशाला ठीक कराय करता. भारतातही तुम्ही पहा की मोदी साहेबांनी आता त्यांचा दुसरा टर्म चालू आहे, पण तरी ते सगळ्या गोष्टी नाही करू शकले. तसंच आहे. तर आता त्या उरलेल्या गोष्टी कराय करता जो बायडन साहेब आता परत प्रयत्न करतात आहे की त्या पॉलिसीज जे आमच्या इथे डेमोक्रेटिक पार्टीमध्ये इट्स नॉट अ पर्सनल बेस्ड पॉलिसी. हा व्यक्तिगत नसतं. आमचं असतं की पार्टीचा एक कन्क्लुसिव्ह इश्यूज असतो आणि तो आम्ही आणतो. आमचे 2 इश्यूज आहे. फर्स्ट थिंग इज कोविड-19, ज्याच्यावर जो ट्रम्प साहेबांनी लेट डिसिजन घेतला. चायनाच्या बरोबर ते का टिकले राहिले, कारण की त्यांच्या मनामध्ये हा विचार होता की त्यांचा तिथलचा बिझनेस काही गडबड न हो, तर ते पहिले पाहत होते स्वतःचा, म्हणजे देशाचा नाही, स्वतःचा ते विचार करत होते की त्यांचे जेवढे बिझनेस आहे तिथे ते चालायला पाहिजे व्यवस्थित. जो बायडन साहेब असं नाही, कारण त्यांचे मुलं स्वतः मिलिटरीमध्ये होते, सगळं काही होते, तेही राहिले, सगळं काही आहे. पण ट्रम्प साहेबांनी पहिले ते प्रयत्न केलं आणि ते डिले केलं पूर्ण प्रकरण. त्यामुळे अमेरिका विश्वामध्ये सगळ्यात जास्त महामारीच्या मुळे इम्पॅक्टेड झाला. आता भारत पण येतोय सेकंड लाईनवर, पण कोविड-19 इज आवर मेजर इश्यू. आजही 3rd राऊंड चालू आहे कोविड-19चा आणि ट्रम्प साहेब आताही म्हणतात आहे की मी मार्केट ओपन करीन. मी स्वतः एक स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग ओनर आहे, बिझनेस ओनर आहे. पण मी स्वतः आपली युनिट बंद करून ठेवली आहे, कारण की माझा फूड मार्केट आहे. फूडमुळे कोणाला दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. आय फॉलो द जो बायडन्स अँड आवर प्रेसिडेंट, ओल्ड प्रेसिडेंट ओबामा's व्ह्यू, कारण आमचे विचार तसे आहे की आम्हाला कोणाला नुकसान नाही व्हायला पाहिजे. पण होतं काय आहे की ट्रम्प साहेबांचं असं आहे की त्यांना ओपन करायचं आहे मार्केट, कारण त्यांचा बाजार डाऊन होतोय. बाजार डाऊन होणं काय महत्वाचं आहे की माणसाचं जीवन महत्वाचं आहे. हे पहा, मी दिवसातनं रोज 2 पोळ्या खात होतो, त्या जागेवर आज मी 1 पोळी खातोय. मला काय फरक पडतोय? मी जिवंत आहे ना. पण ट्रम्प साहेबांचा उद्देश वेगळा आहे. त्यांचा उद्देश असा आहे की बिझनेस चालायला पाहिजे, बिझनेस पुढे जायला पाहिजे.
त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस वाढायला पाहिजे. $235 नुसतं ते टॅक्स भरतात. मी स्वतः इतकं जास्त टॅक्स, आणि देव साहेब पण जास्त माझ्यापेक्षा जास्त टॅक्स भरत असतील, पण एक प्रेसिडेंट जो बिलियनर आहे, सो इतके कमी टॅक्स पे करतो, काय इम्प्रेशन तो देतोय? आज देवसाहेब हे टॅक्स काय? अमेरिकन माणूस नाही विचारतोय, साहेब, मी तुमच्याकडे येतो. देवसाहेब हे टॅक्स काय म्हणजे एवढे मोठे बिझनेसमॅन मध्ये प्रचंड त्याची चर्चा आली. फक्त अमेरिकेत नाही झाली, ती देशामध्ये सुद्धा झाली. म्हणजे मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये ती चर्चा आली की एवढा मोठा माणूस फक्त एवढेच टॅक्स देतोय, काय नेमकं म्हणजे काय सत्य आहे? सो आय जस्ट रिप्लाय टू दॅट, कारण की मी स्वतः बिझनेसमॅन आहे. मी भारतामध्ये माझा उद्योगधंदा आहे आणि अमेरिकेतही आहे. प्रत्येक देशामध्ये एक टॅक्स कोड असतो, म्हणजे ऍज पर द इन्कम टॅक्स प्रिव्हेलिंग नॉर्म्स, राईट? म्हणजे धरून चला, तुमचा जर उद्योगधंदा असेल, सो देर आर टॅक्स रूल्स आणि यू कॅन कम्प्लाय विथ दोज टॅक्स रूल्स. म्हणजे वॉट एव्हर द नॉर्मल एक्सपेन्सेस यू कॅन शो, डेप्रिसिएशन वी कॅन शो, है ना? म्हणजे मशिनीची जी घसार आहे, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही देशाच्या विरुद्ध जातात आहे देव साहेब, हे सांगा मला. अलाव मी टू फिनिश. तर ओके 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 ओके, गो अहेड. Yeah. So he's a businessman, or rather he was a businessman. एक पूर्वकल्पना तुम्हाला देतो. As a US president, तुम्हाला वर्षाचा 400,000 म्हणजे जवळजवळ धरून चला 2.7 करोड रुपीज तुम्हाला वर्षाचा तुमचा पगार असतो. ट्रम्प साहेबांनी गेली 4 वर्षाचं उत्पन्न हे देशासाठी परत दिलं. म्हणजे he did not take a penny. 400K म्हणजे 2.5 करोड हे तुम्ही जवळजवळ 10 करोड त्यांनी देशावरती परत केले. त्यांनी एकही पेनी घेतली नाही, एकही पैसा घेतला नाही. उलट ह्या वेळेस त्यांनी 400K मध्ये त्यांनी स्वतःच्या आय डोंट अग्री विथ यू. You don't have to agree with me. तुम्ही गुगल वरती जा किंवा पब्लिश, because you can Google, you can check on the website. He paid only returned only $235, which is very low. Allow me to finish. You're talking apple to oranges. मी तुम्हाला म्हणतो नाईक साहेब, मी तुम्हाला संधी देतो. मला माझं आपले मुद्दे अगदी थोडक्यात मला, म्हणजे प्रेसिडेंटचा जो पगार असतो, मी गेली 4 वर्षाचे तुम्हाला सांगतोय, तर जवळजवळ $1 मिलियन म्हणजे 7 करोड रुपये, मोर ऑर लेस, राईट? आणि त्यावरून त्यांनी स्वतःची अजून 400K म्हणजे 9 करोड रुपये त्यांना अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने 7 करोड रुपये पगार दिले 4 वर्षाचे. त्यांनी त्या 7 करोड अमेरिकेला परत केले. म्हणजे ही इज दी ओनली प्रेसिडेंट आउट ऑफ दी 300 years of history which we have got. 300 वर्षाच्या इतिहासामध्ये हा एकच प्रेसिडेंट आहे ज्याने काम करतोय ऍज अ प्रेसिडेंट. ठीक आहे ना, पैसे परत दिले तरी त्यांचा बिझनेस आहे ना, म्हणजे देवसाहेब त्यांचा बिझनेस आहे. कमिंग टू दॅट. आणि एक कॉमन मॅन आहे, म्हणजे लोकांना प्रश्न पडतो, ठीक आहे तुम्ही तुमचा पगार दिला, तुमचा बिझनेस जो आहे त्याचे तर टॅक्सेस तुम्ही भरले पाहिजे त्या कंपनीचे. आय एम कमिंग टू दॅट. त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळतच ना. हा फुटकळ बिझनेस चालवणारा माणूस नाही साहेब. ही इज अ मल्टी कंग्लोमरेट. म्हणजे he has casinos, he has construction, he has royalty, he has hospitality. म्हणजे असं धरून चला टाटा बिर्लाज ऑफ भारत, राईट? आता टाटा बिर्लाज म्हणजे don't compare with Tatas. नाही, allow me to. Trump is not Tata. साहेब, just I want to object on this. Yeah, go ahead. Yeah, he is a multi conglomerate, like in India conglomerates. He is a conglomerate wherein just Tata Motors is in losses, right? Tata Telecom is in losses, right? Tata Tea, Tata Coffee, TCS, Tata Consultancy Services, IT ची कंपनी आहे. दे आर इनटू प्रॉफिट्स, राईट? तर काही उद्योगधंदे तुमच्या प्रॉफिट्स मध्ये असतात, काही उद्योगधंदे तुमच्या लॉस मध्ये असतात. सो व्हेन यू कन्सॉलिडेट देम टुगेदर, मग नंतर कसं असतं, मशिनरी असते किंवा कन्स्ट्रक्शन असतं, त्याचा एक घसारा असतो, डेप्रिशिएशन असतं, राईट? जसं तुम्ही लॅपटॉप घेतला, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा एक तुम्ही तो बाय लॉ, ह्या सगळ्या गोष्टी आपण बाय लॉने करतो, बिकॉज कायद्याने आम्हाला तरतूद दिलेली आहे. जसं मी लॅपटॉप घेतला $1000, कायद्याप्रमाणे प्रत्येक वर्षी मी $250 घसारा दाखवू शकतो 25%. त्यामुळे 4 वर्षानंतर माझा लॅपटॉप फुकट झाला, राईट? सो ह्या सगळ्या कायद्यातल्या तरतुदी आहेत. तुम्ही कार घेणं, घर घेणं किंवा बिझनेस घसारा दाखवणं, या सगळ्या ज्या तुम्ही काटून छाटून किंवा कुठला बिझनेस वन इज मेकिंग लॉसेस, दॅट लॉस यू आर शोईंग आणि यू आर शोईंग. आणि
माझं म्हणणं इथे ठीक आहे. एवढंच आहे नाही देवसाहेब. साहेब, आता नाही साहेब, मी तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी So अनिल you अंबानीचं नाव have तुम्ही to pay सगळ्यांनी ऐकलं state असेल. tax. Yeah, you have to pay state नाही. tax. आणि त्यांचे हा. बिझनेस पूर्ण 50 स्टेट्स मध्ये आणि इंटरनॅशनल पण बिझनेस आहेत, राईट. सो इज आफ्टर चला, ऑल दोज म्हणजे- टॅक्सेस आणि पेमेंट्स, राईट, त्यात एक हा. फेडरल टॅक्स असतो, वेगळ्या गोष्टी चला, आहेत. म्हणजे असं झालं की अनिल अंबानी, म्हणजे धीरूभाई अंबानीची जी मुलं आहेत त्याच्यापैकी अनिल अंबानी यांनी कोर्टामध्ये असं सांगितलं की माझ्याकडे आता एकही रुपया नाहीये, मी बायकोचे दागिने विकलेत आणि त्याच्यावर गुजराण करतोय, असं एक ऍफिडेव्हिट दिलंय. असं ट्रम्प साहेबांनी ऍफिडेव्हिट नाही दिलं साहेब. म्हणजे हे असं झालं, डोनाल्ड ट्रम्प सारखे जर व्यक्ती म्हणत असतील की माझ्याकडे एवढंच टॅक्स आहे, तर नाही, लोक शंका घेतील. आता त्यांचे याच्यावर 50 आपण धंदे आहेत. नाईक यांचं मत काय ते ऐकूया. देवसाहेब, हो, हो. हा, तर देवसाहेब, तुम्ही जे म्हटलं ट्रम्प इज व्हेरी स्मार्ट बिकॉज ही ऑलवेज से की मी खूप स्मार्ट माणूस आहे, स्मार्ट बिझनेसमॅन आहे. पण स्मार्ट बिझनेसमॅन नी देश मध्ये सुधारणा काय झाली? जेव्हा प्रेसिडेंट ओबामा आले, त्यांनी मेडिकल बिल आणले, त्यांनी टॅक्सचे रिफॉर्म आणले, त्यांनी प्रयत्न केला सगळा. पण ओबामानी नुसता त्याचा उपयोग केला वाईट प्रकारे. म्हणजे मी ऍज ए बनिया म्हणायला पाहिजे, म्हणजे मी ब्राह्मण आहे, पण ऍज ए बनिया एक धंदा करणारा माणूस तिथे बसून पोळ्या विकतोय आणि 65 पैशाच्या पोळ्या मी $8 मध्ये विकतोय, पण त्याच्यावर मी टॅक्स देतच नाही. म्हणजे हे झालं ट्रम्प साहेबांचं की बाबा मला काही फरक नाही पडत, देश जाय गड्ड्यामध्ये. म्हणजे ते त्यांचं असं मत आहे. 235 म्हणजे अहो सांगा तुम्ही कुठं ना यू कॅन जस्टिफाय इन द वर्ल्ड मोदी साहेब पण नाही इतकं कमी देत असतील, तेवढं त्यांनी टॅक्स नुसतं भरलंय. आणि तरी ते म्हणतात की आय एम ए स्मार्ट बिझनेसमॅन, आणि लोक त्यांच्या मागे लागतात आहे. आणि जो बिडन इज पेइंग टॅक्स लाईक हंड्रेड्स ऑफ मग नाईक साहेब, मग नाईक साहेब, प्रश्न असा उठतो की जर तुम्ही तुमच्या मताने जर डोनाल्ड ट्रम्प हे देशासाठी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेत नाहीये, ते वैयक्तिक घेतात. बिलकुल. म्हणजे कोरोनाच्या संकटामध्ये त्यांनी स्वतःचा बिझनेस आधी वाचवला आणि नंतर मग चीनवर टीका करायला सुरुवात केली. दुसरं टॅक्सेस कमी करतात, म्हणजे इतर आपल्या कंपन्यांचा टॅक्सेस हा लॉसेस मध्ये दाखवून स्वतःचा टॅक्स कमी करतात. तिसरा तुमचा मुद्दा होता की कट्टरवादी आहेत ते. ते कट्टरवादी मग त्यांना लोकांनी मागच्या वेळेला निवडून का दिले? हा, तर प्रॉब्लेम काय झालं की मागच्या वेळेस हिलरी क्लिंटन ज्या होत्या, जे पण पब्लिकचे त्या विन केलं होतं त्यांनी. त्यांचा पॉप्युलरिटी वोट कोणी पण वर्ल्डच्या कोणत्या पण दृष्टिकोनाने पहा, त्यांचा पॉप्युलरिटी वोट सगळ्यात जास्त होता हिलरी क्लिंटन. त्यांच्या बरोबर माझं पर्सनल मीटिंग झालेलं आहे, मी जाणतो. आणि हे ऑन डोमेन आहे की त्यांना सगळ्यात जास्त मतं मिळाले. पण रशिया बरोबर काहीतरी कोलॅबोरेशन झालं असं मला माहित नाही, कारण मी काही सिक्रेट एजंट वगैरे नाही आहे. पण जे न्यूज मीडिया मधनं कळलं त्यावरनं कळतं की त्यावेळेस काहीतरी रशिया बरोबर कोलॅबोरेशन झालं मिस्टर ट्रम्पचं, जे स्वतः हिलरी क्लिंटनचे सगळ्यात मोठे फॅन होते आणि त्यांच्या परिवारचे सदस्य सारखे राहायचे. त्यांना तो एक चान्स तो मिळाला. व्हॉट एव्हर इट इज, ते जाऊ द्या, जे झालं त्याला जाऊ द्या. आता गोष्ट येते की जो बिडेन आणि ट्रम्प, तुमचा प्रश्न तो आहे. तर जो बिडेन जे आहे त्यांचा मुलगा स्वतः मिलिटरीमध्ये होता. हे प्रत्येक वेळेस हर डिबेट मध्ये म्हणतात की त्याचा मुलगा युक्रेन मधनं असे पैसे कमवले, तसा कमवले. अरे प्रूफ तर आणून दाखव. कशाला लोकांना कन्फ्यूज करतात तुम्ही? वाय यू आर कन्फ्युजिंग पीपल? जो बिडेन पुरावे देत नाहीयेत, पण आरोप करतात. इतके चांगले व्यक्ती आहे, त्यांची बायको डॉक्टर आहे, ती आताही लोकांची सेवा करते आहे कोविड-19 मध्ये. अशा लोकांची च्या परिवाराबद्दल, ज्यांचे लोक मिलिटरीमध्ये काम करतात,
केलेलं आहे आणि ते तिथे डाय झाले आहे, तर त्या लोकांबद्दल तुम्ही असे विचार व्यक्त करतात ते तर चला, ठीक आहे. चुकीचं आहे. ठीक आहे, ट्रम्प वसंतजी मी साहेबांबद्दल येतो, माझा काही देव साहेब आणि विचार वसंतजी वाईट मी येतो, मी नाहीये, संतोषकडे पण जातो. संतोषकडे जातो, मी येतो तुमच्या दोघांकडे पुन्हा येतो, पण संतोषना बराच वेळ विचार नाही. संतोषजी, तुम्ही हे डिबेट ऐकलेलं आहे, म्हणजे दोन जे प्रतिनिधी आहेत ते काय समोर ठेवतात. अमेरिकेच्या लोकांमध्ये काय म्हणजे काय भावना काय आहे? म्हणजे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांसंदर्भात अमेरिकेतील, मी तिकडचे इंडियन म्हणत नाही, पण अमेरिकेतले, जसं मागच्या काही दिवसांपूर्वी निग्रो व्हाईट वर्सेस ब्लॅक असाही वाद झाला. त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे व्हाईट हाऊसला सगळा घेराव टाकण्यात आला होता. आता त्याचा परिणाम आताच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो. संतोष, अगदी थोडक्यात तुमचा आवाज संतोषजी, तुमचा आवाज म्यूट आहे, तो हे करा. मला तुम्ही दोन्ही पक्षाबद्दल विचारलं तर माझ्यासाठी दोन्ही पक्षाबद्दल तुमचा इको येतोय संतोषजी. नवीन आहे. मला जवळपास 2-2.5 वर्ष झालेली आहेत. तो व्यक्ती चांगला करतोय, नक्कीच त्याबद्दल मी चांगलं बोलणारा माणूस आहे. आता मला ती वेळ आलेली नाही की मी कोणाबरोबर डिसिजन देऊ. नाही, तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करू नका. मला अमेरिकेतील अमेरिकन्स आणि इंडियन्स यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे सांगा. चला, तुम्हाला मी पत्रकार म्हणून आता इथे प्रेझेंट करतो. म्हणजे नाईक साहेबी नाराज नको व्हायला आणि देवसाहेबी नको व्हायला. तुम्ही अमेरिकेचे नागरिक आहात आणि ही लढाई तुमच्या नजरेतून तुम्ही कशी पाहता? माझ्या नजरेतून बघायचं म्हटलं तर आता म्हणजे ट्रम्प साहेबांनी 5 वर्ष आता गाजवलेली आहेत आणि आता ते परत उभे राहिलेले आहेत पुढच्या 5 वर्षासाठी. तर नक्कीच त्यांचा जो बघण्याचा संकल्प आहे किंवा दृष्टिकोन आहे तो कुठे म्हणतात ना करंट अनुभव आमचा तो चांगलाच आहे. आणि बायडन साहेबांनी जसं ओबामा साहेबांबरोबर त्यांनी 5 वर्ष गाजवलेली आहेत ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून, तर पण तो अनुभव आहेच. पण अर्थात एक बघितलं तर बिझनेसमॅन पॉवर आणि सर्व अनुभव पकडता थोडस ट्रम्प साहेब थोडस जरा मला म्हणजे त्यांची संकल्प धोरणं जरा बरी वाटतात. नाही, तुम्हाला मी संतोषजी, हवा कुणाची आहे? मला तुमचा अंदाज नको आहे. मला अमेरिकेतली हवा कुणाची आहे? जशी मागच्या वेळेला हेनरी ज्या आहेत म्हणजे त्यांची हवा होती आणि खूप पीकवर होतं, पण लास्ट टाइमला मग डोनाल्ड ट्रम्प आले. आता हवा कुणाची आहे? म्हणजे कुणाचा प्रचार जोरात आहे? आजच्या तारखेला हवा जर एकदम म्हणजे ऑनेस्टली सांगायचं म्हटलं तर जर ट्रम्प साहेबांची हवा थोडी जास्त आहे. बायडन आय डोंट एग्री, थोडीशी हवा जास्त आहे. म्हणजे जो मी माझ्या टाउन मध्ये बघतोय किंवा ऐकतोय थोडीशी जागा म्हणजे बघतोय या दृष्टिकोनातून बघतोय थोडीशी आहे. अर्थात बायडन साहेब पूर्ण प्रयत्न करतात की मी कसं चांगलं करू शकतो किंवा मला काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे लढत चालू आहे. तर बघूया आपण 3 तारखेला कोण पुढे. मग अमेरिकेतले इंडियन्स काय म्हणतात? अमेरिकेतले इंडियन्स त्याच्यामध्ये डिवायडेशन आहे की सगळे इंडियन्स आता मोदींचे मित्र आहेत ट्रम्प म्हणून सगळे मागे आहेत? मला आता इथे तर मला नाईक साहेब तर एकदम अगेन्स्ट दिसत आहेत ट्रम्पच्या. तर 50% ट्रम्प सोबत आहेत की 50% बायडन सोबत आहेत? कुणासोबत आहेत? काय वाटतं तुम्हाला? तिथे डिवायडेशन झालंय इंडियन्सचं? डिवायडेशन असं म्हणता येत नाही की तसं डिवायडेशन तर मला वाटत नाहीये. वैचारिक म्हणतं डिवायडेशन म्हणजे वैचारिक मतभेद आहेत का? वैचारिक मतभेद येतातच, कारण आता ते पॉलिटिक्स ज्या वेळेला येतात ज्यावेळेस इलेक्शन येतं थोडे मतभेद तर येतातच त्याच्यामध्ये. म्हणजे मतभेद तर येतात. मी आता फक्त एकच मुद्दा चर्चेला घेतो, त्याच्यामध्ये मी देवसाहेब आणि विलासजी अगदी थोडक्यात बोला. आपण रोज आता टाइम लिमिट ठेवा थोडस. जस्ट ऍड फ्यू थिंग्स विलासजी.
म्हणजे हा देश वेगळा आहे, भारताच्या 4.5 पटीने मोठा देश आहे, राईट, म्हणजे 50 स्टेट्स, आणि प्रत्येक स्टेटचा एक इलेक्ट्रल वोट्स असतो. इलेक्ट्रल वोट्स म्हणजे प्रत्येक स्टेटचे एक वोट, एक ठराविक, जो माणूस जिंकतो त्याला ते ठराविक सीट्स मिळतात. समजा युपीचे 80 सीट्स आहेत, महाराष्ट्राच्या 48 सीट्स आहेत, है ना. तर जो जिंकला तो स्टेट, त्याला ते पूर्ण 48 सीट्स किंवा 80 सीट्स असं मिळतात. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रल वोट्स, राईट. तर जसे संतोषजी आहेत, इज फ्रॉम जॉर्जिया, राईट, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेट, राईट. दिस आर कॉल्ड जॉर्जिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, ओहायो, पेन्सिल्व्हेनिया, न्यूयॉर्क, दिस आर की स्टेट्स, राईट. तुम्हाला जर प्रेसिडेन्सी जिंकायची असेल, टेक्सास, तर तुम्हाला हे स्टेट जिंकलेच पाहिजे. जसं आपण भारतात म्हणतो, तुम्हाला जर दिल्ली काबीज करायचे असेल तर तुम्हाला युपी, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश हे जिंकलेच पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही जर युपी हरलात, महाराष्ट्र हरलात, राजस्थान हरलात, एमपी हरलात, तर तुम्ही दिल्ली हरलात, बरोबर आहे. मग इट डझंट मॅटर गोवा, पॉंडिचेरी, बाकी कुठं फार जिंकलं तर तसं येते. दॅट इज नंबर वन. कमिंग बॅक टू वसंतजी, जो बायडनचा मुलगा US नेव्ही मध्ये होता, ही वॉज कॉट स्मोकिंग कोकेन, आणि त्यामुळे त्यांची उचलबांगडी म्हणजे ढुंगणावरती लात मारून त्यांना US नेव्ही मधून हाकलं आलं. तर ही हॅज अ कंडिशनल डिस्चार्ज. कंडिशनल डिस्चार्ज म्हणजे की बॅकग्राऊंड मध्ये लिहिलेलं आहे की याने ड्रग्जचं सेवन केलंय, त्यामुळे त्यांना हाकलून लावलं US नेव्हीतनं. दॅट इज नंबर वन, हंटर बायडन. नंबर टू, हंटर बायडन इज अ ड्रग ॲडिक्ट. अजूनही तो रिहॅब मध्ये आहे. तर जो माणूस ड्रगचं सेवन करतोय, ज्या माणसाला गेले 8 वर्ष जॉब नाही, सडनली जेव्हा जो बायडन साहेब व्हाईस प्रेसिडेंट झाले, ह्याला अचानक 180,000चा जॉब मिळाला युक्रेनमधनं. युक्रेनची जी फर्स्ट लेडी म्हणजे युक्रेनच्या प्रेसिडेंटची बायको, तिने 1,80,000चा जॉब दिला तिला. आणि त्यांच्या मग दनादन रशिया, युक्रेन, चायना, मिडल ईस्ट म्हणा त्यांना कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जो बायडनच्या भावाला, जो बायडनच्या मुलाला मिळत गेले, राईट. म्हणजे जो माणूस ज्याला आपण गर्दुल्ला म्हणतो, किंवा ज्या माणसाला काहीच नाही, म्हणजे रिहॅब मध्ये 2-3दा जसा जाऊन आला, आणि अचानक या माणसाला मिलियन्स ऑफ डॉलर्स तुम्हाला हँडआउट 3.2 मिलियन्स त्याला युक्रेन मधून मिळाले. पब्लिश डॉक्युमेंट आहे, ठीक आहे ना. ऑफकोर्स जो बायडन साहेबांना काहीच मिळालं नाही. जो बायडन साहेब म्हणतात ते माझ्या मुलाला मिळालं, ते माझ्या भावाला मिळालं, ते माझ्या बहिणीला मिळालं, ते माझ्या बायकोला मिळालं. मला विच इज ट्रू, इज ॲज गुड ॲज सेइंग माझ्या बायकोला मिळालं, माझ्या मुलीला मिळालं, माझ्या भावाला मिळालं, मला काही मिळालं नाही. पण एंड ऑफ द डे it's that income coming to the family, right? So these are called kickbacks. Why kickbacks? कारण की these are all politicians, right? These people wants to, जसं भारतामध्ये लालू यादव काय किंवा मुलायम यादव काय, हे काय करतायत ते, म्हणजे चंद्रबाबू नायडू काय, ते लुटतात. आणि एक असा तुम्हाला युगपुरुष मोदी साहेब मिळतो, जो स्वतः मोदी साहेब भरपूर, मला उत्तर करायचं वेळ द्यायला पाहिजे. अलाउ मी टू फिनिश. मोदी साहेब आणि ट्रम्प साहेब, राईट. मोदी साहेब पण आपलं उत्पन्न जेव्हा ते चीफ मिनिस्टर ऑफ गुजरात होते, त्यांनी पूर्ण ते कन्या मुलींसाठी त्यांनी देऊन, जेव्हा ते प्राईम मिनिस्टर झाले तेव्हा त्यांनी पूर्ण आपलं जे इन्कम होतं 80 लाख रुपये ते त्यांनी देऊन टाकलं. तसंच ट्रम्प साहेबांनी गेले 4 वर्षातलं आपलं जे इन्कम आहे हे देशासाठी, म्हणजे फॉलिंग ब्रिज. देवसाहेब म्हणजे मोदी यांनी आपलं उत्पन्न दिलं, म्हणजे ते समजा मानधन घेत नाही, 15 लाखाचा सूट तर घालतात ना, 15 लाखाचा सूट घालतात. म्हणजे आता मला हे कळत नाही, म्हणजे ते म्हणतात माय फकीरू, पण फकीरासाठी 8,000 कोटीचं विमान, 15 लाखाचा सूट, मग हे कसं, भारतातील काही लोकांना ते पटत नाही. अलाउ मी टू से साहेब, 8,000 करोडचं जे विमान आहे ते विमान मोदी साहेबांचं नाही, दॅट विमान इज फॉर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, राईट. आता जी BMW कार पण होती आधीची जुनी, दॅट इज द प्राईम मिनिस्टर ऑफ, दॅट्स अ पोझिशन, दॅट्स अ पर्सन, it's not a person who occupies it, that's the position which is designated to, right? He is the Indian politician, म्हणजे he represents भारत. त्यामुळे सेफ्टी, सिक्युरिटी, सॉव्हरेनिटी भारताच्या पंतप्रधानांसाठी घेतलेला तो खर्च आहे. चला ठीक आहे. थोडं आपण US वर फोकस करू का थोडंसं जास्त? ठीक आहे. तुमचा मुद्दा मला वाटतं संपला आहे. आता मी वसंतजी बोला. मी माझं म्हणणं एवढंच आहे, जे देव साहेबांनी जे सांगितलं की त्यांच्या मुलाला रिहॅब मध्ये टाकलं गेलं किंवा त्यांनी ड्रग्ज घेतलं, मिलिटरी मध्ये ते होते, हे किती ट्रू आहे हे कोणाला माहित नाही आहे. हे गुगलवर आहे नुसतं. सर मला फिनिश करू द्या. करू द्या. माझं म्हणणं आहे की कारण की पर्सनल इन्फॉर्मेशन रिलीज करणं हे ऑलवेज इलेक्शनच्या आधी
असं असतं की लोक एक दुसऱ्यांवर कटाक्षेप करतात आणि त्यांना म्हणतात की हा वाईट असेल. मी म्हणू शकतो की बाबा ट्रम्प पण दारू घेत होता, हे होता, पण ट्रम्पनी कधी दारू घेतली नाही हे आम्हाला माहिती आहे, राईट. आय रिस्पेक्ट हिम बिकॉज हिज ब्रदर डाईड बिकॉज ऑफ द लिकर इश्यूज. तर मी त्यांची रिस्पेक्ट करतो. पण या गोष्टीचा संबंध जो बायडनच्या मुलाबद्दल करणं मला तरी खरं नाही वाटत, अनलेस अंटिल कोर्ट हॅज डिक्लेअर्ड समथिंग, राईट. बिकॉज दिस इज समथिंग पर्सनल आणि राजनैतिक ही दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला पाहिजे आपल्याला. राजनैतिक विचारधारा काय आहे ते महत्वाची आहे. जो बायडनची विचारधारा आहे की पूर्ण विश्व एक व्हायला पाहिजे, पूर्ण विश्व एक व्हायला पाहिजे. ओबामा, तुम्ही इतकं म्हणता ट्रम्प बद्दल की ट्रम्प भारताबद्दल सपोर्ट करतो, हे ते करतो. गेले का भारतात? नाही गेले. आपले पण ओबामा गेले ना तिथे नाचून आले ना. क्लिंटन गेले, ते नाचून आले ना तिकडे, कारण त्यांना मनापासून विश्वास आहे भारतीय लोकांबद्दल. त्यामुळे येथलच्या 90% भारतीय भले म्हणत असतील की ट्रम्प इज गुड, बट they are not going to vote Trump. They are going to vote Joe Biden. आणि जेवढे लोक आहे, आम्ही सगळे म्हणजे भारताचे भरपूर लोक सिनियर मॅनेजमेंट मध्ये आहे आणि त्यांचा इन्फ्लुएन्स खूप चांगला आहे लोकांवर. इन्फ्लुएन्स इन द सेन्स तिथल्या भारतीयांना खरं बोलणं आहे त्यांचं, खरं बोलणं. भारतीयांना खूप इंटरेस्ट निर्माण झालाय मतदान या वेळेला, आणि खास करून जे गुजरातमध्ये भारतीय लोकांचा खूप इंटरेस्ट डोनाल्ड ट्रम्प आहे. जे नाही, आता मी देव यांच्याकडे जातो. देवजी गुजरातमध्ये गेले, एखादा देशाचा पंतप्रधान हा दिल्लीमध्ये जातो किंवा इतर महाराष्ट्रासारख्या जे इंटेलिजन्स म्हणजे उद्योग असलेल्या राज्यात जातो. डोनाल्ड ट्रम्प हे तिथली गुजरातीची संख्या जास्त आहे आणि NRI ची सगळी मतं घेण्यासाठी फक्त ही व्हिजिट होती, बाकी त्याच्या मागे काही नव्हतं, असा आरोपी आता भारतातले विरोधी पक्ष करतात. काय गरज होती म्हणजे गुजरातमध्ये जायचं, तिथे ते सगळं बघायचं, त्याऐवजी भारतातील इतर जी महत्वाची स्थळं आहेत तिथे गेले असते. सो भरपूर चांगला प्रश्न आहे. नंबर 1, अगदी थोडक्यात मला कार्यक्रम संपवायचा. नंबर 1, दुसऱ्या चर्चेत भेटू. ट्रम्प साहेब इज द ओनली प्रेसिडेंट ऑफ द अमेरिका who have made a solo trip to भारतात फक्त भारतासाठी ट्रिप. बाकी बघाल ओबामा साहेब काय, बुश काय, किंवा अजून कोणी आले पाकिस्तानला जातील, चायनाला जातील, नंतर भारतासाठी येतील, डान्स बिन्स करतील, नंतर जाऊन परत भारताबद्दल शिव्या देतील किंवा घाण बोलतील, राईट. जेव्हा ट्रम्प साहेब आले तेव्हा तुम्ही बघाल दिल्लीमध्ये दिल्ली जळत होती. म्हणजे दिस आर ऑल फॉरेन एलिमेंट्स, आणि ज्यांनी दिल्ली जाळपोळ केली का, टू पुट अ प्रेशर ऑन आणि टू लेट द वर्ल्ड ब्लिंक, की बाबा. आणि डोनाल्ड ट्रम्पला प्रश्न विचारला आले की तुम्ही सीएचं तुम्ही बोला, भारत चुकीचं केलं, आर्टिकल 370 रिवोक करा, इंटरव्हेन करा. एवढं प्रेशर आलं. तुम्ही पहा ओबामा साहेब काय किंवा बाकीचे लोक काय, त्यांनी नेहमी भारताच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. येतील, नाचतील, खातील, पितील, आय डोंट अग्री, पण भारताविरुद्ध ते जाऊन सँक्शन्स लावतील पुन्हा एकदा, राईट. कारण की दे आर गेटिंग किकबॅक्स. चायना असू दे काय, पाकिस्तान असू दे काय. ट्रम्प साहेबांविरुद्ध इज एक्झॅक्टली दी अपोजिट. ही सेड, ते म्हणाले Article 370, CAA, these are sovereign aspects of भारत. हे स्वार्थाचे भारताचा विषय आहे, कारण की भारत हे काय म्हणतात गणराज्य आहे, रिपब्लिक आहे. इंडिया इज अ रिपब्लिक, गणराज्य. भारत रिझॉल्व्ह करणार ह्याच्यामध्ये. देव साहेब, मला समजतं तुमचं बोलणं. दॅट इज नंबर 1. नंबर 2, ते गुजरातमध्ये का गेले किंवा गुजरातमधून दिल्लीला का आले, कारण की मोदी साहेबांनी जो आता सरदार पटेलांचा जो स्टॅच्यू जो बांधला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टेडियम, 1,20,000 लोक जे आले, राईट. सिक्युरिटी इज द अटमोस्ट इम्पॉर्टंट. दिल्ली इज अ वनरेबल टू द सिक्युरिटी बिकॉज ऑफ सो मेनी. चेंजिंग सब्जेक्ट मॅन. आय एम नॉट, आय एम जस्ट टेलिंग यू. ठीक आहे देवजी, ठीक आहे, मुद्दा कळला तुमचा. वसंतजीला मी संधी येतो, अगदी थोडक्यात बोला. आणि आपण ही चर्चा आता जोपर्यंत निवडणुकांचा निकाल येत नाही तोपर्यंत करणार आहोत, आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खूप आवडेल की तुम्ही हे विश्लेषण करताय. वसंतजी, अगदी थोडक्यात तुमचा मुद्दा मांडा
गुजरातच्या ट्रिप बद्दल, म्हणजे तिथल्या भारतीयांची मतं हे फक्त पहा. मलाच मिळाली पाहिजे. हा. डिवाइड अँड रूल, तिथेही कट्टरतावाद, मोदीजींचा अमेरिकेतला कट्टरतावाद जो आहे उद्देश हा, तो निवडणुकांसाठी वापरण्याचा प्रयत्न होतोय. बिलकुल. कारण त्यांना असं वाटलं, मी तुमच्या शब्दांना बिलकुल हे म्हणतो की कारण की ट्रम्प साहेबांना हा एक भ्रम आहे की अमेरिकेमध्ये नुसतं गुजराती लोकच राहतात 90%, पण असं नाहीये. आमच्या स्वतःच्या एडिसन मध्ये 4,000 मराठी फॅमिलीज राहतात आणि 4,000 ते 5,000 तमिळ फॅमिलीज राहतात. तर 20,000 पैकी 20,000 जे एशियन्स आहे आम्ही, त्यापैकी जास्त करून भारतीय लोक वेगळ्या वेगळ्या स्टेटचे आहे. आम्ही गुजराती नाही हे आम्ही म्हणतो. माझी बहीण गुजराती आहे, माझी बहीण गुजरातमध्ये विवाह करून गेली, पण तरी मी म्हणतो वी आर नॉट गुजराती, वी आर अमेरिकन, राईट. हे आम्ही पूर्ण ठामपणे म्हणतो. आणि त्यांनी ट्रम्प साहेबांनी एक प्रयत्न केला की बा ठीक आहे, मोदी साहेबांकडनं काहीतरी बिझनेसचा आपला बेनिफिट काहीतरी त्यांचा असेल, म्हणजे निवडणुकांसाठी ही ट्रिप होते असं तुम्हाला म्हणायचं आहे. माझा उद्देश हे आहे की अमेरिकेकरता काय केलं, माझा उद्देश भारताकरता नाही आहे. मी भारतीय मुळापासून आहे, पण माझा उद्देश अमेरिकेसाठी काय केलं, बिलकुल ती चर्चा आपण करतोय. आपल्या चर्चेचा मूळ गाभा हाच आहे की तिथे ज्या निवडणुका होत आहेत, जे 2 उमेदवार उभे आहेत, त्यांनी अमेरिकेसाठी काय केलं आणि अमेरिकेची इमेज संपूर्ण जगभरात कशी चालली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बिलकुल. सर मी तुम्हाला एवढंच सांगतो, आपले खूप येस सर, मी एवढंच सांगतो इन कन्क्लुजन, जो बिडेन साहेबांनी 8 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट राहून जे महत्वाचे काम अमेरिका करता केले, ते ट्रम्प साहेबांनी स्वतःच्या फॅमिली करता 4 वर्षात केले. ठीक आहे. तुम्ही हे सुरुवातीला म्हटलं, कार्यक्रमाचं समारोप म्हटलं, पण तुमच्याकडून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अमेरिकेतल्या निवडणुकीची चर्चा, रंगत आणि वातावरण हे देण्याचा मॅक्स महाराष्ट्र प्रयत्न करेल. आपण पुन्हा एकदा नंतर चर्चा करूया की आणखी काय मुद्दे आहेत निवडणुकांमध्ये. तुर्तास तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. मी इथे थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र.